21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. आता 1999 रुपयात 2 चष्मे. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध. विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर. गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 37 41 74. संगमनेरमधील होलम काठीचं जेजुरी येथील खंडोबाच्या दर्शनानंतर मोठ्या उत्साहात संगमनेर शहरात आगमन झालं. खंडोबा भक्तांच्या दर्शनासाठी होलम काठी पालखी अकोले नाका माळीवाडा येथील हनुमान मंदिरासमोर ठेवली गेली, तर भाविकांनी मोठी गर्दी केली. माळीवाडा पंच कमिटीच्या वतीनं दर्शन व्यवस्था करण्यात आली. यावेळी आमदार सत्यजित तांबे, डॉक्टर जयश्री थोरात, डॉक्टर मैथिली तांबे यांनीही दर्शनाचा लाभ घेतला. श्रद्धास्थान आपल्या सर्वांचं दैवत खंडोबाची काठी, आपल्या संगमनेरची मानाची काठी जेजुरीला जाऊन आज परतलेली आहे. संगमनेरला ते मानाचं स्थान आहे आणि उजव्या मानाचं स्थान आहे आणि आपल्या सर्वांचे म्हणजे ही काठी एकदम व्यवस्थित घेऊन जाण्याचं काम तिथे असलेले सर्वच मामा आहेत आणि सर्व त्यांचे सहकारी चांगल्या पद्धतीने 5 दिवसाचा प्रवास करत ही काठी जेजुरीला घेऊन जातात. तिथे त्याची पूजा झाल्यानंतर परत इथे घेऊन येतात आणि आज माळीवाडामध्ये हनुमान मंदिराच्या परिसरामध्ये या काठीची पूजा होत आहे. आपल्या सर्वांसाठी मी आमदार बाळासाहेब थोरात साहेबांकडून खूप साऱ्या शुभेच्छा देते. खंडोबाचरणी हीच प्रार्थना करते की आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आली पाहिजे. एवढंच खंडोबाचरणी प्रार्थना करते आणि थांबते. जय हनुमान. आपल्या संगमनेरची मानाची होलम राजाची काठी ही जेजुरीवरून परत आल्यावर आपण संगमनेरात पुन्हा एकदा जल्लोषात तिचं स्वागत करतो. संगमनेर शहरातील तालुक्यातील भाविक हे मोठ्या प्रमाणावर इथे गोळा होतात आणि आपण त्याचं दर्शन घेत असतो. प्रचंड श्रद्धा आपल्या संगमनेरकरांची श्री क्षेत्र जेजुरीच्या खंडोबावर आहे आणि ती आपण सातत्याने दाखवत आलेलो आहे. राजा होलमची काठी ही परंपरेने अनेक शतकानुशतक त्या ठिकाणी जेजुरीला जाते. काठे बाबा असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील आणि अनेक वर्षांपासून मी देखील स्वतः जेजुरीला जातो. त्यांच्या बरोबर अनेक वेळा आम्ही जेजुरीला जात असतो. तिथे आम्ही एक आनंदोत्सव साजरा करत असतो. 10-12 वर्षापूर्वी 2008 साली हे सगळे मंडळी त्या ठिकाणी जेजुरीला गेलेले असताना तिथे झालेल्या वादामध्ये तिथे 2 काठ्यांमध्ये प्रचंड असा वाद आहे आणि आपल्या संगमनेरच्या होलम राजाच्या काठीला तिथं जेव्हा वेळ लागत होता काठी टेकवायला, त्याच्यावरून तिथं पोलिसांबरोबर वाद झाले आणि आमच्या 42 लोकांना रात्री तिथं अटक करण्यात आली, दगडफेक झाली होती. मी रात्री मला निरोप कळाला रात्री 2 वाजता सासवडच्या जेलमध्ये गेलो आणि तिथं आम्ही ती सगळी केस लढलो. त्या सगळ्यांना सोडून आणलं, तिथं सगळी व्यवस्था केली. त्याच्यानंतर 2014 पर्यंत ती केस चालली. थोरात साहेब ज्या लोकनेते बाळासाहेब थोरात साहेबांनी अनेक वेळा पुण्याच्या कलेक्टर ऑफिसमध्ये बैठका घेतल्या आणि शेवटी ती केस आम्ही मागे घेण्यामध्ये यशस्वी झालो. सगळेजण निर्दोषपणे सुटले. ती पण या ठिकाणी होलम राजाची कृपा आहे, श्री क्षेत्र जेजुरीच्या खंडोबाची कृपा आहे. त्याच्यानंतर थोरात साहेब महसूल मंत्री असताना आपण त्या ठिकाणी संगमनेरच्या या होलम राजाच्या काठीसाठी 2 एकर जमीन जेजुरीच्या पायथ्याशी मंजूर करून घेतली. त्याचा सातबारा झाला. आपल्या ताब्यात ती जागा आलेली आहे. मात्र त्या जागेचा आता विकास आपल्याला करायचा आहे. मी महाराष्ट्र शासनाच्या वतीने पर्यटन क्षेत्र विकास निधीच्या वतीने त्यासाठी एक भरीव निधी मंजूर करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक सुसज्ज असं जेव्हा संगमनेरचे भाविक बाबा तिथे जातात तेव्हा तिथं त्यांची राहण्याची सोय, जेवणा खावण्याची सोय या ठिकाणी झाली पाहिजे. अशा पद्धतीचा एक मोठा विकास आराखडा आपण तयार करतोय आणि तो देखील आपण मंजूर करून घेऊ. जेजुरी नगरपालिकेची त्याच्यामध्ये आपल्याला फार मोठी मदत त्या ठिकाणी होतीये. तिथले स्थानिक नेते संजय जगताप आणि त्यांचे सर्व सहकारी आपल्याला कायम मदत करत असतात. त्यांच्या नेतृत्वाखाली काठे बाबा असतील, हे सगळीच मंडळी कायम जातात आणि प्रत्येक वेळेस आपण तिथे जातो आणि आपल्याला मान सन्मान, प्रचंड मान सन्मान संगमनेरकरांना तिथे आहे. आपल्याला प्रचंड मान सन्मान जेजुरीला आहे. आपली मानाची काठी आहे, पहिल्या मानाची काठी आहे आणि म्हणून तिथं आपल्या मानाला साजेसं असं एक काम त्या ठिकाणी जेजुरीच्या पायथ्याशी निश्चितपणाने आम्ही सगळेजण मिळून करू. खंडोबा भक्तांनी मोठ्या उत्साहात या काठी पालखीचं स्वागत केलं. भाविकांनी इथं तळी भंडारही केला.
सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.